आता 30% जो ई-एम-आयचा रूल आहे, तो खरंच योग्य आहे का? आणि नेमका तो काय आहे? 30% मुळे काय होतं, की तुमच्या ₹100 30% हे तुमच्या नीड बेस असणाऱ्या ई-एम-आयमध्ये तुम्ही वापरताय. म्हणजे घर तुमची प्रायोरिटी आहे. त्याच्यासाठी तुम्ही वापरताय आणि जी तुमची कार आहे, ही खरं तर वॉन्ट आहे. म्हणजे गरज नसतानाची निर्माण झालेली गरज, की मला हवे. त्यामुळे काय होतं, की इम्बॅलन्स व्हायचा प्रयत्न होऊन जातो. सेव्हिंग्ज होत नाहीत. सेव्हिंग्ज नाही झाले, की लाँग टर्म गुंतवणूक होत नाही. गुंतवणूक नाही झाली, की पुढचे प्रॉब्लेम समोर येतात आणि प्रॉब्लेम्स पैशाशिवाय सॉल्व्ह करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला या नियमावरती जर तुम्ही स्टिक राहिलात, तर आयुष्य खूप सुंदर होईल. कारण तुम्ही पैसे केवळ खर्च करण्यासाठीच कमवताय का? तर बरेचदा असं उत्तर येतं, "हो, आज 35शीत जर एन्जॉय नाही करायचं, तर काय 65शीत एन्जॉय करायचं." अरे पण पैसेच नाही शिल्लक राहिले, तर तू 65शीतही कामच करत राहशील. त्याचा कोणी विचार केला, तर त्याला उत्तर मिळून जाईल, की ई किती असला पाहिजे. 65शीत दुसऱ्याच्याकडे हात नाही पसरू शकत. आज कदाचित 30शीमध्ये तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडे विचारू शकतात, "बाबा मला पैसे कमी पडतात, देता का?" कदाचित ते देतील. 65ला एजला काय मुलांकडे हात पसरायचे? हा स्वतःला प्रश्न विचारा. तर प्रश्नाचं उत्तर मिळालं. जे 30% चा नियम आहे तो करेक्ट आहे.